नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आज महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून महाडमधील चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केलंय. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत लवकरच महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल असं विधान केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. अमर रहे, अमर रहे. मी सर्व पक्षीय लोक आज या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना आम्ही आदरांजली वाहिली, पुष्पहार अर्पण केला. बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणाही आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी दिली. आज चैत्यभूमीवरती आणि दीक्षाभूमीवरती अलोट गर्दी आहे. शासनाने त्यांची सगळ्यांची व्यवस्था, अगदी रेल्वेपासून बस सेवेपासून सगळ्या व्यवस्था, पाणी ह्या सगळ्या व्यवस्था तिथे केलेल्या आहेत. आणि कालच या राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा कालच शपथविधी झाला. आणि आज ही सर्व मंडळी चैत्यभूमीवरती तिथे जाणार आहे. त्यानंतर आम्ही आमचा जे चौदार तळ्याला बाबासाहेबांनी स्पर्श करून जे हे चौदार तळ्या सगळ्यांना खुलं केलं होतं, त्या ठिकाणी येऊन आम्ही आत्ता बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे आणि आम्ही पुढच्या कार्यक्रमाला निघलो. चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाला की आमचे आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आम्ही 7 कोटी रुपये ह्या सुशोभीकरणाला घेतलेले होते. त्याचा आत्ता आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर 3 कोटी शाहू महाराजच्या सभागृहाला घेतलेले आहेत, त्या कामांचं आम्ही भूमिपूजन करून त्या कामाला सुरुवात करूया. आणि ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या आम्ही इथं करणार. आपल्याला माहिती आहे की 20 मार्चला याच ठिकाणी सलामी दिली जाते, पोलिसांची मानवंदना ती चालू राहणार आहे, तिकडे कुठं खंड पडणार नाही आहे. तर अशा ज्या काही चांगल्या योजना, चांगल्या बाबी इथे ते करतो आहे. आणि एक शिवसृष्टी जशी आम्ही करतो आहे तशी भीमसृष्टी करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही ह्या सरकारकडून करून घेऊया. कारण सरकार आपल्याला संपूर्ण कल्पना आहे की पॉझिटिव्ह आहे आपलं सरकार. कुठल्याही बाबतीत बाबासाहेबांच्या कुठल्याही कामाला, कार्याला कोणीही अडथळा करत नाही आहे. आणि ज्या समाजकल्याण खात्यातून आत्तापर्यंत जो काय आम्हाला निधी मिळाला त्या प्रत्येक गावामध्ये आम्ही बाबासाहेबांचं बौद्ध विहार याची स्थापना करतो आहे. त्याच्यामधल्या जवळजवळ 74 गावांमध्ये आम्ही हे बौद्ध विहाराचं काम सुरू केलेलं आहे. काही प्रगतीपथावर आहेत आणि काही आत्ता सुरू होतील, जे आत्ता निवडणुकीच्या अगोदर मंजूर झाले. आणि उर्वरित जी काही गावं आहेत आपल्या मतदारसंघातली ती पण येत्या 5 वर्षामध्ये आम्ही त्या बौद्ध विहाराने पूर्ण करू. आणि एक आदर्श की या महायुतीच्या सरकारमध्ये की ज्यांनी 50 वर्ष बाबासाहेबांच्या नावांवरती जे काही मतं मागून जो काही राज्यकारभार केला ते त्यांना शक्य झालं नाही, ते आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये शक्य करून दाखवून जे आमचे सर्व बौद्ध बांधव आहेत, भीमसैनिक आहेत, यांच्याप्रती एक वेगळा आदर या शासनाचा आम्ही करून देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो त्यांनी स्वीकारावा. कारण जर आम्ही काम करत असू तर, जर आम्ही फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन घोषणा देऊन जर पुढे जात असू तर तुम्ही विचार करावा. परंतु आम्ही डीपमध्ये जाऊन, खोलवरती जाऊन त्या प्रत्येक वाड्या वस्त्यांवरती ही बौद्ध विहार होतील, ही जी काही मोठी स्थळं आहेत तिथे त्यांच्या वेगवेगळ्या सुधारणा करून जो एक 65 कोटीचा DPR तयार केलेला आहे, जो रामदास आठवले साहेबांनी त्यांनाही आम्ही विनंती करतो की तुम्ही केंद्रातून जे पैसे आम्हाला इकडे पाठवा. आम्ही संपूर्ण या महाडच्या या बाबासाहेब चौदार तळं, राष्ट्रीय स्मारक, क्रांतीस्तंभ याचा सगळा चेहरामोहरा बदलतो की ज्याच्यावरती आल्यानंतर लोकांना 28चं समाधान आहेच, आणखीन काय वेगळं पण करता येईल. आजूबाजूचे सगळे रस्ते बिस्ते सगळ्या वेगवेगळ्या अडीअडचणी आम्ही दूर करू. आणि खास करून क्रांतीस्तंभाचा जो काय विकास खुंटलेला आहे तर त्याच्यामध्ये ज्या काय अडीअडचणी आहेत त्या माझं म्हणणं आहे की या बौद्धजन समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी तो पुढाकार घेऊन ज्या काय अडचणी आहेत त्या तिथल्या मोकळ्या कराव्यात. तिथला संपूर्ण सुशोभीकरण करण्याचं काम आम्ही हातामध्ये घेऊ. आज माझ्या या चौदार तळ्यावरती तुम्हा लोकांना सगळ्यांना शब्द आहे. जय हिंद, जय
एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी नितेश लोखंडे, महाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।